नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आणि झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। आज आहे आपला सर्वांचा आवडता दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस। आज आम्ही घरीच असणार आहे। निखिलची तब्येत ठीक नाही त्यामुळे बाहेर कुठे गेलो नाही। त्यामुळे मी ठरवलं की आज केसांना मेहंदी लावायची। बरेच वर्ष झाले असतील मी केसांना मेहंदीच लावली नाही। आज वेळ मिळाला तर मेहंदी रात्री मी भिजत घातली होती। आता लावूया केसाला। नृपूर मेहंदीचे 2 पॅकेट मी रात्री भिजत घातले होते कोमट पाण्यात आणि आता मेहंदी छान भिजलेली आपण लावूया। पूर्वी जेव्हा मी हॉस्टेलवर राहत होते त्यावेळी दर 8-15 दिवसांनी केसांना मेहंदी लावणे, चेहऱ्याला स्क्रब, मुलतानी मिट्टी अशा बऱ्याच गोष्टी करत होतो। परंतु आता जेव्हा काम आणि जॉब वगैरे सगळं सुरू झालं तर वेळच मिळत नाही। आज फायनली वेळ मिळालाय तर त्याचा आपण वापर करूया। केसांना मेहंदी लावून झाले, खूप छान असा बन बसलाय। आता मला 3 ते 4 तास असंच थांबावं लागेल। नाश्ता बनवून तयार झालेला आहे। आजच्या नाश्त्यामध्ये बनवलेला आहे कॉर्न चीज पास्ता। सगळेजण इकडे नाश्ता करायला बसलेले आहेत। कसं झालं आता नीतू सांगणार आहे आपल्याला कसं झालंय। नीतू कसं झालंय? छान आहे ना? पाय सरळ कर, मांडी घालून बसा। हां, छानपैकी आंघोळ केली, केस स्वच्छ धुतलेत। मेहंदी लावल्यानंतर शॅम्पू किंवा साबण लावायचं नाही केसाला। त्या दिवशी फक्त पाण्याने केस धुवायचे आणि नंतर एक दिवस गेल्यानंतर परत मग शॅम्पूने किंवा साबणाने केस धुवायचे। आता साबण तर कोण वापरत नाही, शक्यतो शॅम्पूनच धुवायचे। आणि आज रात्री आता मी केसांना भरपूर असं तेल लावणार म्हणजे केस जरा सॉफ्ट होतील। नीतूने खेळायला घर काढलेलं आहे, दाखव तुझं घर। हे नीतूच्या आत्तूने तिच्या बर्थडेला आणलेलं होतं। काय आहे हे? आत्तूने बर्थडेला हे आणलं। छान आहे का? तुला आत्तूने दिलं? छान आहे ना? हे दाखव नीतू काय काय आहे ते दाखव। याच्यामध्ये छोटे छोटे टेबल, चेअर, हे काय याच्यामध्ये आहे की? चेअर दाखव ही छोटीशी। जेवण तयार आहे। आजच्या जेवणात आहे बाजरीची भाकरी, अळूची वडी, शेपूची भाजी, काकडी आणि टोमॅटो। या सर्वांनी जेवायला आजचा सगळा स्वयंपाक आत्याने केलाय। आता मस्तपैकी जेवण करूया। आठवड्यातून एकच दिवस मिळतो ज्या दिवशी आपण दुपारी झोपू शकतो। त्यामुळे एक छान झोप घेतली आणि आता उठून फ्रेश झाले। चहा ठेवूया आता। या ठिकाणी आपला चहा ठेवलेला आहे। यावेळी मी डीमार्टमधून चहा पावडर आणायला विसरलाय। मग मी भारती बाजारमधून ही वाघ बकरीची चहा पावडर आणली होती, जी की मला बिलकुल आवडलेली नाहीये। काही चवच नाही या चहाला। आणि हा माझा गॅस थोडा कमी केला की लगेच जातोय। गॅस शेगडी बदलायची, बघू आता कधी वेळ मिळतो। फायनली तयार झालेला आहे आपला चहा। चहा घेऊन परत एकदा कामाला लागायचं आहे। जॉबला सुट्टी असली तरी व्यायामाला सुट्टी द्यायची नाही। याच हेतूने मी आता घरात थोडा व्यायाम केला। घरातले सगळ्यांचे जेवण झालेत। आता मस्तपैकी एक गेम खेळूया। आजची जी गेम आहे ती आपण रबरची खेळणार आहे। प्लेटमध्ये रबर आहेत आणि पेन आहे। या पेनने 1 मिनिटामध्ये आपल्याला रबर गोळा करायचे आहेत। रबर तर आपण सगळे कॉमनच गोळा करू, पण जो ग्रीन कलरचे रबर जास्त गोळा करेल तो या गेमचा विनर असणार आहे। या ठिकाणी गेममध्ये आलेले आहेत मिस्टर निखिल महामुनी आणि ते गेमची सुरुवात करतायत। त्यांचा टाइम सुरू होत आहे आता। 1 2 3 स्टार्ट। आणि रबर आपण सगळे गोळा करू शकतो, त्यातून फक्त ग्रीन काउंट केले जातील।
शेवटचे 10 सेकंद राहिलेले आहेत. टाइम आउट. आउट. मोजा. छान छान छान. चला आता आत्यांचा नंबर आहे. बस किती मिक्स करताय आता. आत्यांचा टाइम सुरू होते. 1 2 3 स्टार्ट. शेवटचे 10 सेकंद राहिलेले आहेत. टाइम आउट. आउट. मोजा. आणि हे 2 49. त्या आघाडीवर आहेत 49. आता माझा नंबर. आता गेम मध्ये माझा नंबर आहे. चला आता बघूया. आतापर्यंत आत्यांचा स्कोर झालेला आहे 48 आणि निखिलचा 45. बघूया आता माझं किती होतं. ओके 1 2 3 स्टार्ट. गेम खेळायला लागली की मला प्रेशरच येतं खरं तर की अरे जमेल की नाही आपल्याला. झाले दोघांचे. आईजी चल नीतू फास्ट फास्ट. कम ऑन नीतू. वा वा नीतू वेल डन. कम ऑन फास्ट. नित्या.
टोटल नीतूचे 10-12 आहेत. आजच्या गेमचे विनर झालेले आहेत आपल्या आत्या आणि त्यांना बक्षीस देत आहेत निखिल. त्यांच्याकडून बक्षीस आहे 500 रुपयाचं. चला टाळ्या टाळ्या. आपली चिमुकली नीतू प्रत्येक गेम खूप चांगली खेळत असते, तर तिला सुद्धा आज आम्ही बक्षीस द्यायचं ठरवलेलं आहे आणि तेही निखिल महामणी यांच्याकडून 50 रुपये. छान टाळ्या. मस्तच मस्त. नीतूला देखील तिच्या बाबांना काहीतरी बक्षीस द्यायचंय, तर नीतू आता देते. चल दे बाबू. छान 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 टाळ्या वाजवा ना. मस्त सगळ्यांना बक्षीस मिळालेलं आहे आजच्या गेम मध्ये. हे आहे माझं आजचं जेवण. या ठिकाणी आहे नाचणीचं सूप, इकडे सलाड आहे, काकडी, टोमॅटो, एक पेरू आहे आणि ही सकाळची अळूची वडी. आता मस्तपैकी जेवण करूया. जेवण करून झोपायचं, उद्या परत ड्युटीला जायचंय. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.